नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे आणि आपण आज पाहता तूर, एक तास तूर आणि एक तास पराठी हा वाला प्लॉट. तर यामध्ये आपली ही 13 जूनची लागवड आहे आणि आपण हिला ड्रीपवर उगवण केलेली आहे. तर आज ह्या तुरीला 14 ते 15 दिवस होत आहे आणि उघाड असल्यामुळं आपण त्याच्यावर म्हणजे कसलंही उगवणपूर्व तणनाशक न मारता आपण 1 तास तूर आणि 1 तास पराठी असं इथं याचं नियोजन केलेलं आहे. तर यामध्ये आपलं मेन पीक जे आहे हे म्हणजे आपलं तूर आहे. आपण मेन पीक तूर आहे याच्यामध्ये आणि आंतरपीक म्हणून आपण याच्यामध्ये आपण ह्या पराठी कापसाचा उपयोग केलेला आहे. तर हे जे आपण 1 तास लावलेलं आहे, तर कापसाच्या गडबडीमध्ये 1 तास वेचासाठी आपल्याला बाहेरची अडचण येऊ शकते. तर आपण जर घरच्या घरी जर वेचत असाल तर ह्या 1 तास पराठी आणि 1 तास तूर असा प्रयोग आपण करू शकतो. आणि हा आपला पहिलाच प्रयोग आहे. यासाठीचे बेड आहे तसा, आणि हे बेड आपले 4-4.25 फुटाचे बेड आहे. आणि त्यामध्ये आपली तूर जी आहे, हेवाली आपली तूर 8 फुटावर गेलेली आहे आणि मधामध्ये 1 तास आपलं पराठीचं आलेलं आहे. तर आपण आता याच्यावर तुरीमध्ये आपण आता ओडिसी या तणनाशकाचा उपयोग करणार आहोत आणि येणार जे आपलं जे वापलेलं गवत आहे याचा आपण पूर्ण नायनाट करणार आहोत. आणि नंतर याच्यावर आपण मिरा 71 किंवा ग्लायफोसेट यानं सुद्धा आपण तुरीचा कचऱ्यातील नायनाट करू शकतो. आणि आता उरला प्रश्न आपला जे ह्या पराठीचा, तर कापसावरही आपण पराठीमध्ये आपण यानंतर आता आपण टर्का सुपर, हिटवीड मॅक्स किंवा टर्का सुपर, इजेल यासारख्या तणनाशकाचा उपयोग करून आपण आता जे समोर येणारे जे गवत आहे याचा पूर्ण आपण नायनाट करू आणि याच्यानंतर आपण ग्लायसिलनस याचा पूर्ण नायनाट करणार आहोत. तर आपले हे कापाशी आणि तूर लागवडीनंतर आपल्याला 15 ते 21 दिवसाच्या अंदर आपल्याला उगवण पश्चात तणनाशक आहे याचा उपयोग करायचा आहे. आणि याच्यासाठी आपल्याला जमिनीत ओल असणं जरुरी आहे. जर आपल्या जमिनीत जर ओल नसलं तर आपली कापूस तुरीला तेवढा मार बसणार नाही, पण कापसाला जास्तीत जास्त मार बसून पराठी आपली पिवळी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण जमिनीत ओल असतानाच पराठीवरचं तणनाशक म्हणजेच हिटवीड मॅक्स आपण कापसावर मारू शकतो. तसेच काल यवतीला शेतीशाळा होती आणि जे शेतीशाळेला गेले असेल त्यांना तणनाशकाची माहिती पूर्ण भेटलीच असेल. पण ज्यांना काही तणनाशकाबद्दल पुन्हा माहीत नाही त्यांनी आपल्या बैलजोडी यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ आमचे त्या चॅनलवर प्रत्येक तणनाशका व्हिडिओ आणि प्रत्येक पिकावरचं तणनाशक याचे व्हिडिओ संपूर्ण टाकलेले आहे. त्यामुळं ते टाकल्या पूर्ण तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने समोर तुम्हाला अडचणी येणार आहे आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला 4 दिवस 8 दिवस अगोदरच भेटून जाईल. म्हणजे तिकडं उमेश भाऊला सुद्धा त्रास होणार नाही, कारण त्यांच्याकडे सुद्धा बरेचसे फोन येत असतात आणि त्यांना बाकीचे पण कामं करावे लागतात. ते कोणाकोणासोबत बोलणार आहे तर त्यांचा त्रास सुद्धा कमी होईल. म्हणून त्यांचं चॅनल हॅलो कास्तकार आणि आपलं बैलजोडी यासाठी ह्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा गर्दी होणार नाही. कारण 4-5 दिवसामध्ये पाहता ग्रुपवर नुसती तणनाशकाची माहिती प्रत्येक जण असा विचारत आहे. तर हे जर तुम्ही 2 चॅनल जर सबस्क्राईब करून ठेवले तर याच्या पुढं तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही. तर म्हणून सर्वांनी आता आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.